नमस्कार. पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. स्वतःचं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी देणाऱ्या शेवंता चव्हाण यांचंही मातृत्व श्रेष्ठ आहे. डॉक्टर मनीषा गुप्ते. सासवड येथे मातृदिन संपन्न. सासवड शहर. मातृत्व हे फक्त जन्म दिलेली आईपुरतेच मर्यादित नसून अनेक वंचित, दीन, बहुजनांचा सांभाळ करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचं देखील मातृत्व होतं. त्यांना शिकवणाऱ्या ज्योतिबांचं देखील मातृत्व होते. आणि स्वतःचं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी देणाऱ्या शेवंता चव्हाण यांचेही मातृत्व श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन कस्तुरबा ट्रस्टच्या विश्वस्त डॉक्टर मनीषा गुप्ते यांनी केले. सासवड, तालुका पुरंदर येथील कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट येथे 22 फेब्रुवारी रोजी मातृदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर गुप्ते बोलत होत्या. स्त्रीने स्वावलंबी होणे गरजेचे आहे, तर महिलांनी देखील पुरुषांच्या बरोबरीने आपला व्यवसाय, नोकरी करत आर्थिक दृष्टीने स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठीच संस्थेमार्फत विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते, असे प्रमुख अतिथी मृदुला जक्कल यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार, कैलासवासी शशिकला गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बालसेविका पुरस्कार विजया केंगर संस्थेची मुलगी बालसेविका हिला देण्यात आला. कैलासवासी नीता महाजन यांचा पुरस्कार शैक्षणिकदृष्ट्या उच्च शिक्षण घेत असलेले संस्थेच्या मुलगी रोनक शेख यांना देण्यात आला. कैलासवासी कमलाताई पुरंदरे निवृत्त सेविका मातृपुरस्कार सुवासिनी अटलेकर व संस्थेच्या इतर निवृत्त सेविका यांना साड्या देऊन गौरवण्यात आले. संस्थेची मुलगी वंदना गुरव हिने सर्व मातांना साड्या देऊन सन्मानित केले. महिलांनी बनवलेल्या विविध शिलाई वस्तू, बॅग यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. याचे उद्घाटन कस्तुरबा ट्रस्टच्या विश्वस्त डॉक्टर मनीषा गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले. मातृसोहळ्याच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय प्राचार्य मृदुला जक्कल, पुणे जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, ज्येष्ठ सामाजिक नेते रावसाहेब पवार आदी उपस्थित होते. शेवंता चव्हाण या 1970 पासून कस्तुरबा चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी सेवा करीत आहेत. आज 55 वर्ष ही त्यांची अखंड सेवा आहे. सासवड येथील कस्तुरबा ट्रस्टच्या त्या सध्या व्यवस्थापिका म्हणून काम पाहत आहेत. धन्यवाद.